मराठी मालिका एंटरटेनमेंट या आपल्या चॅनलमध्ये आपलं सहस्त्र स्वागत। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आदित्य आणि पारू घर सोडून गेलेले असतात आणि या गोष्टीसाठी दिशा खूप खुश झालेली असते। दिशा म्हणत असते, फायनली आदित्य आणि पारू या घरातून कायमचे निघून गेलेत। दामिनी म्हणते, मला तर अजूनही पटत नाहीये की वहिनींनी त्या दोघांना हकलून दिलं। दिशा म्हणते, आता त्या अहिल्याची पूर्ण ताकद निघून गेली आहे, एकटी पडली आहे ती। दामिनी दिशाला म्हणते, दिशा मला चिमटा काढ। सुद्धा दामिनीला जोराने चिमटा काढते। दामिनी म्हणत असते, नाही हे स्वप्न नाही, हे सत्य आहे। तो आदित्य आणि ती पारू कायमची निघून गेली आहेत या घरातून। दिशा म्हणत असते, हो, आणि त्यांच्या सोबत अहिल्याची ताकद सुद्धा निघून गेली आहे। दामिनी थोडा विचार करते आणि म्हणते, हा हो, म्हणजे आता या घरातली पुढची अहिल्या म्हणजे दामिनी देवी किर्लोस्कर, म्हणजे मीच, असं म्हणून दामिनी खूप खुश होत असते। दिशा मागून तिला बघत असते आणि ती दामिनीवर हसत असते। तरी सुद्धा दिशा म्हणते, हो करेक्ट आहे तुमचं, आज उद्या आयुष्यभरासाठी या घराची अहिल्याबाई किर्लोस्कर तुम्हीच असणार आहेत। यावर दामिनी दिशाच्या समोर जाते आणि म्हणते, हो दामिनी देवी किर्लोस्कर। दिशा सुद्धा दामिनीला हो असं म्हणते। त्यानंतर दामिनी दिशाच्या पाठीमागे जाऊन एकटीच डान्स करत असते। दिशा मात्र स्वतःशीच म्हणत असते, दामिनी तू आता इथली अहिल्या नाहीस, तर तू आता इथली पारू होणार आहेस। आता तुला पारू सारखी सगळी नोकऱ्यांची कामं करावी लागतील। दिशा विचार करत असतानाच दामिनी दिशाजवळ येते आणि तिच्या डोळ्यासमोर जाऊन टिचकी मारते। दिशा लगेच आपल्या स्वप्नातून जागी होते। दामिनी सुद्धा स्वतःशीच म्हणत असते, दामिनी देवी किर्लोस्कर। दुसरीकडे श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो, अगं अहिल्या, माझं जरा ऐक ना। अगं असा अविचारी निर्णय नको घेऊस ग। अगं अहिल्या, दोन्ही मुलांना दुखवून काय मिळणार आहे तुला? अगं त्यांच्याकडे बघूनच जगतोय ना आपण, आणि तेच मुलं जर लांब गेले तर कुणाकडे बघून जगायचं आपण? आणि सयादादा सुद्धा हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता की त्या दोघांना तू स्वीकारायला हवायस। अहिल्या मात्र श्रीकांतच्या बोलण्याकडे लक्ष देत नसते, ती पूर्णपणे स्तब्ध झालेली असते। त्यानंतर अहिल्या म्हणते, हो सयादादा म्हणजे माझा भाऊ, त्याने सुद्धा माझी साथ नाही दिली, त्याने सुद्धा त्यांचीच साथ दिली, आणि आता श्रीकांत सुद्धा त्यांचीच बाजू घेऊन बोलतोयस माझ्याशी। मग एवढ्या वर्षांच्या संसाराचा काय उपयोग? म्हणजे तुला सुद्धा ही अहिल्या कळली नाही ना? ही अहिल्या स्वतःच्या तत्वांसाठी जगते, स्वतःच्या तत्वांसाठी मरते, आणि या अहिल्याला कधीही खोटं सहन होत नाही। तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा विश्वासघात केलाय। आता यापुढे या घरातल्या कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही, आणि जर संबंध ठेवले तर माझ्याबरोबर असलेले सर्व संबंध तुम्हाला तोडावे लागतील। श्रीकांतला मात्र अहिल्याचा खूप राग आलेला असतो। श्रीकांत अहिल्याला समजायचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु अहिल्या मात्र ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते। दुसरीकडे पारू आणि आदित्यला निरोप द्यायला घरातील सगळी नोकर माणसं आलेली असतात। त्यातील एक नोकर आदित्यला म्हणत असतो, मालक तुम्ही पाहिजे या घराला, तुम्ही थांबा ना। मालक, आमचं घर मोकळं आहे, आमच्या घरी चला। आदित्य म्हणत असतो, मी तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकतो, पण प्लीज तुम्ही आम्हाला पण समजून घ्या। माझ्यासाठी माझ्या आईचा शब्द हा अगदी शेवटचा शब्द आहे, त्यामुळेच आता मला तिची आज्ञा पाळावी लागेल। पुढे आदित्य त्या सगळ्यांना सांगत असतो, आणि तुम्ही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित करणार। त्यानंतर पारू सुद्धा म्हणत असते, तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्यात, आणि तुमचे आशीर्वाद आमच्या संसाराला मिळू द्यात, आम्ही लवकरच परत येऊ। हे सगळं सांगताना पारूचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात। आदित्य आणि पारू दोघेही हात जोडूनच सर्वांसमोर उभे असतात। त्यानंतर ते दोघेही सर्वांना काळजी घ्या असं म्हणतात। पारू सुद्धा सगळ्यांना आपली काळजी घ्या असं म्हणते। त्यानंतर आदित्य पारूला घेऊन तेथून निघून जातो। आदित्य आणि पारू बाहेर जातच असतात, एवढ्यातच मागून प्रीतम धावतच येतो, आणि दादा, प्रीतमच्या मागे प्रिया सुद्धा असते। दोघांनाही बघून पारू आणि आदित्य तेथेच थांबतात। आदित्य धावतच जाऊन प्रीतमला घट्ट अशी मिठी मारतो। त्यानंतर पारू सुद्धा धावत येऊन प्रियाला मिठी मारते। आदित्य प्रीतमला जवळ घेऊन त्याला कवटाळून खूप रडत असतो। प्रिया म्हणत असते, तुम्ही दोघं जाऊ नका ना प्लीज। आणि प्रीतम सुद्धा आपल्या भावाला म्हणत असतो, दादा मी तुझ्यासोबत येतोय, प्लीज
परंतु आदित्य प्रीतमला नको असं म्हणत असतो. प्रीतम आदित्यचं काहीही ऐकत नसतो. प्रीतम आदित्यला म्हणत असतो, नाही दादा मी तुझ्या बरोबर येणार आहे. परंतु आदित्य प्रीतमला नको असं म्हणत असतो. एवढ्यातच पारू म्हणते, प्रीतम सर, राम वनवासाला गेल्यानंतर भरताने सर्व राज्य सांभाळलं होतं. तुम्ही लक्ष्मण नका हो, तुम्ही भरत व्हा. किर्लोस्कर कंपनीला आणि या घराला गरज आहे तुमची. सगळ्यांची काळजी घ्या. दिशा मॅडम सारखी राक्षसीन घराचा घास घ्यायला बसलीये. त्यांच्यापासून या घराला वाचवा. देवी आईंना खरी गरज तुमची आहे. प्रीतम मात्र रडतच, नाही पारू असं म्हणत असतो. त्यानंतर पुढे पारू म्हणते, प्रिया मॅडम, सावित्री आत्या, श्रीकांत सरांच्या औषधांच्या वेळा पाळा. देवी आईंसाठी मंदिर सुद्धा तयार करून ठेवा आणि घरातल्या सगळ्यांचीच काळजी घ्या. प्रिया नाही नाही असं म्हणत असते, परंतु पारू म्हणते, ही जबाबदारी आहे तुमची. प्रिया म्हणत असते, तुझ्याशिवाय हे काही शक्य नाही. तू प्लीज नको ना जाऊ इथून. पारू प्लीज आमच्या सोबत राहा ना. प्रीतम मात्र आदित्यला म्हणत असतो, नाही दादा मी तुझ्यासोबत येणार. त्यानंतर तो पारूला सुद्धा म्हणतो, वहिनी. पारू म्हणते, वहिनी म्हणताना मला? वहिनी ही तिच्या दिरासाठी आईसारखी असते. मग या वहिनी आईची शपथ आहे तुम्हाला. या घरातून एक बी पाऊल बाहेर टाकायचं नाही. जबाबदारीने वागा. श्रीकांत सरांची आणि देवी आईंची काळजी घ्या. समदांना सांभाळा असं म्हणत पारू सगळ्यांसमोर हात जोडत असते. प्रिया सुद्धा म्हणत असते, तुमच्याशिवाय हे सगळं शक्य नाही. प्लीज तुम्ही दोघं नका जाऊस. प्रीतम मात्र आदित्यला ऐकत नसतो. प्रीतम म्हणत असतो, मी येतोय दादा तुझ्या बरोबर. परंतु आदित्य नको असं म्हणत असतो. तरी सुद्धा प्रीतम कोणाचंही ऐकायला तयार नसतो. एवढ्यातच आदित्य जोराने म्हणतो, प्रीतम भाई बोला, भगवान बोला, घरी जा असं म्हणून आदित्य प्रीतमला आतमध्ये ढकलून देतो आणि वॉचमनला गेट बंद करून घ्यायला सांगतो. सावित्री सुद्धा प्रियाला आत घेऊन जाते. त्यानंतर आदित्य गेट जवळ पाठमोरावर उभा राहतो आणि तो खूप रडत असतो. पारू सुद्धा आदित्याला घट्ट मिठी मारते आणि ती सुद्धा खूपच रडत असते. दोघांनाही खूपच वाईट वाटलेलं असतं. आदित्य पारूला घट्ट मिठी मारून रडत असतो. दुसरीकडे प्रीतम सुद्धा प्रियाला जवळ घेऊन खूप रडत असतो. आदित्य पारूला म्हणत असतो, मला माफ कर पारू, मला माफ कर. मला वाटलं होतं पारू, लग्नानंतर आपल्या छान संसाराची सुरुवात होईल. मी तुला सुखात ठेवेन. पण मी तुला तुझ्या हक्काच्या घरी आणायचं सोडून मी तुला रस्त्यावर आणलं. पारू मी हरलो. पारू म्हणत असते, नाही नाही आदित्य सर, मी तुमच्यातल्या श्रीमंतीवर कधीच प्रेम केलं नाही. तुमच्यातल्या साध्या भोळ्या जीवाला जीव देणाऱ्या माणसावर प्रेम केलं. आदित्य सर, तुम्ही मला जिथं कुठं ठेवाल ना तिथे मी आनंदात राहीन. आपला एक नवीन प्रवास, एक नवीन सुरुवात. त्यानंतर आदित्य पारूचा हात पकडतो आणि ते दोघेही तेथून निघून जातात. दुसरीकडे मारुती बसलेला असतो आणि त्याला अहिल्याचे शब्द आठवत असतात. तुला वाटतंय तू स्वामीनिष्ठ आहेस? तूही खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस? त्यानंतर मारुतीला सयामामाचे शब्द सुद्धा आठवत असतात. खरं तर पारू सारखी सून तुला मिळाली आहे याचा आनंदच व्हायला हवा. यावर अहिल्या म्हणते, आता मला कळतंय तू आदित्यचा साखरपुडा का थांबवत होतास ते. त्यानंतर अहिल्या आदित्यला म्हटलेली असते, तुला आता मी किंवा पारू या दोघींपैकी एकाला निवडावं लागेल. पुढे अहिल्या म्हणत असते, मी एक चांगली आई होऊ शकले नाही आणि हिच्या येण्याने जर तुमचं कुटुंब पूर्ण होणार असेल तर मग माझी काहीच गरज नाही. मीच निघून जाते ना घरातनं. त्यानंतर श्रीकांतचे शब्द सुद्धा आठवत असतात. मी फक्त एवढंच बोलतोय ना की तू फक्त पारूचा स्वीकार कर. परंतु यावर अहिल्या म्हणते, या मुलीचं नाव या घरात परत घेतलं जाणार नाही. मला या मुलीचा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये, कारण या मुलीने माझ्यापासून माझ्या मुलाला हिरावून घेतलंय. पण आज माझा हा अख्खा माझच संपलाय, कारण ह्या मुलीने माझं नाक कापलंय. त्यानंतर अहिल्या म्हणत असते, तुझा या कुटुंबाशी, या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही असं म्हणत अहिल्याने आदित्यचा हात पकडून आदित्यला घराबाहेर घालवलेलं असतं. हे सगळं मारुतीला आठवत असतं. मारुती खूप रडत असतो. तेवढ्यातच तेथे मारुतीचा मुलगा येतो आणि म्हणतो, बा तू तरी रडू नकोस ना रे, तिकडे बाहेर तायडी सुद्धा रडत बसलीये. त्यानंतर तो मुलगा म्हणत असतो, बा आपण आदित्य सर आणि तायडीला आणूया ना इकडे राहायला. तो मुलगा म्हणत असतो, अरे बा बोल ना काहीतरी. परंतु मारुती त्याचा हात झिडकारून देतो. पारूचा भाऊ म्हणत असतो, बा तुला माहिती आहे ना तायडीला थंडी वाजेल, माहितीये तुला तायडीला गारवा सहन नाही होत. असं म्हणून तो मुलगा खूपच रडत असतो. हे सर्व ऐकून मारुतीला सुद्धा खूपच रडायला येत असतं.
तो म्हणत असतो, बा आणूया ना आपण तायडीला घरी. एवढ्यातच मारुती जोराने ओरडतो, अजिबात नाही हा. ज्या दिवसाची भीती होती ना तोच दिवस बघायला लागलाय आज. सगळं संपलंय, सगळं संपलं असं म्हणून मारुती रडत असतो. पारूचा भाऊ सुद्धा मारुतीच्या बाजूला तेथेच खाली बसतो. एवढ्यात तेथे सावित्री येते. मारुती रडत असते. सावित्री म्हणते, मारुती दादा, जे काही घडलं ते थांबवणं कुणाच्याच हातात नव्हतं, परंतु गोष्टी अशा काही घडतील असं मात्र नव्हतं वाटलं. हा सगळा नियतीचा खेळ आहे. पण मला एक कळत नाहीये, माझ्या पारूबाळाच्या नशिबात हे सगळं का आलंय. काय काय नाही सोसलं तिने. नवऱ्यापासून नातं लपवून ठेवलं आणि नवऱ्याला कळल्यावर सुद्धा कधी मानाची अपेक्षा नाही केली तिने. आणि आता सून म्हणून घरात येण्याऐवजी तिला घराच्या बाहेर पडावं लागलं. काय लिहिलंय माझ्या पारूच्या नशिबात हे सगळं. मारुती सुद्धा उभा राहतो आणि म्हणतो, का का आहे हे सगळं. त्यानंतर तो म्हणतो, अगं मी कमनशिबी आहे ना. पोरीच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं असं काय असतं बरं. काय असतं माहितीये का, हक्काचं माहेर. हे हक्काचं माहेर सुद्धा मी तिला देऊ नाही शकलो. असं म्हणतच मारुती जोर जोराने रडून स्वतःच्या कानाखाली मारून घेत असतो. त्यानंतर थोड्या वेळाने मारुती सावित्रीला म्हणतो, सावित्री ताई, मला एक सांगा, आपण नोकर आहोत म्हणून आपण गरीबच राहायचं का. मोठी मोठी स्वप्ने हो रे माझ्या बाळा, सगळं अगदी नीट होईल असं म्हणत सावित्री आत्या त्या छोट्या मुलाला जवळ घेत असते. त्यानंतर मारुती वाकूनच बाहेर बघत असतो. दुसरीकडे मात्र प्रीतम खूपच रडत असतो. तेवढ्यात तेथे प्रिया येते. प्रिया हे सगळं बघून प्रियाला खूप वाईट वाटत असतं. प्रियाला सुद्धा खूप रडायला येत असतं. प्रिया प्रीतमच्या जवळ जाते आणि प्रीतमच्या डोक्यावरून हात फिरवत असते. प्रियाला आलेली बघून प्रीतम प्रियाला घट्ट मिठी मारतो आणि तो जोरजोराने रडू लागतो. प्रिया सुद्धा प्रीतमला सावरण्याचा प्रयत्न करत असते. प्रीतम म्हणत असतो, अगं प्रिया, हे असं कसं झालं ग. प्रीतम म्हणतो, आईचा केवढा जीव होता ना दादावर आणि ती किती प्रेम करायची दादावर, आणि आज तिने दादाला बाहेर काढलं ग असं म्हणून प्रीतम रडत असतो. प्रीतम म्हणत असतो, चूक कोणाची आहे सांग बरं मला. प्रिया म्हणते, चूक वेळेची आहे, चूक काळाची आहे. प्रिया म्हणते, आज याचा सगळ्यात जास्त त्रास आईंना होत असणार आहे. आज आई दादांवर जितकी रागवली आहे ना त्यापेक्षाही जास्त ती आपल्या स्वतःवर रागवली असणार आहे. आणि प्रीतम, आपण आई आणि दादा या दोघांचेही दोषी आहोत. प्रीतम म्हणत असतो, अगं आपल्याला का नाही नेलं त्याने. प्रीतम म्हणतो, पारूने केवढं केलं ग या घरासाठी. अगं प्रिया, जीव धोक्यात घालून पारूने आपल्या घराचं रक्षण केलंय आणि आईने तिलाही बाहेर काढलं, पण मी काहीच करू शकलो नाही ग, मी काहीही करू शकलो नाही. प्रिया म्हणत असते, प्रीतम अरे आता वेळ नाजूक आहे. गोष्टी शांतपणे समजूतदारपणे हाताळण्याची खूप गरज आहे. अरे मला एक गोष्ट सांग, आज जर दादांच्या जागी तू असता आणि तुझ्या जागी दादा असते ना, तर मग दादा कसे वागले असते. तुलाही अगदी तसंच वागायचं आहे. गोष्टी समजूतदारपणे हाताळायच्या आहेत. कळतंय ना तुला प्रीतम. एवढं कराल ना दादासाठी असं म्हणून प्रिया प्रीतमला समजवत असते. परंतु प्रीतम काही या गोष्टी मानायला तयारच नसते. यापुढे पारू आणि आदित्य आपला नवीन संसार कुठे आणि कसा उभा करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आदित्य आणि पारूची पुढील वाटचाल पाहण्यासाठी आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या अपडेटसाठी मराठी मालिका एंटरटेनमेंट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.